PCOD किंवा PCOS अशी कंडिशन जर का तुमची असेल, पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येत असेल, रेग्युलर पिरियड्स येत नसतील, फेशियल हेअर्सची ग्रोथ असेल, एक्स्ट्रा वेट गेन होत असेल, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढला असेल, तर या सगळ्यांसाठी एक घरगुती उपाय आहे आणि तो खूप छान प्रकारे काम करताना दिसतो. आणि ज्या ज्या महिलांनी, ज्या ज्या मुलींनी हा वापरलेला आहे त्यांना अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत आणि म्हणून मी हा तुमच्याकडे शेअर करत आहे आज. त्यामुळे डेफिनेटली हा वापरून बघा आणि त्याचे रिझल्ट सांगा, कारण ज्याही स्त्रियांनी ज्याही मुलींनी हा उपाय करून बघितलेला आहे तर त्यांना बॅक टू बॅक कंटिन्युअसली 3 महिने रेग्युलर पिरियड्स आलेले आहेत, कुठल्याही केमिकल्सच्या गोळ्या घेतल्याशिवाय. आणि त्यामुळे खूप छान असा हा उपाय आहे. तर यामध्ये तुम्हाला 1 पाव चमचा काळे तीळ घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा गाजराचं बी घ्यायचं आहे. गाजर बी तुम्ही स्वतः सुद्धा उगवू शकता. गाजरचे असं त्याचा गाजर कापून जे हिरवं एंडला राहतं ना, हे तुम्ही जस्ट पाण्यात ठेवलं तरी सुद्धा त्यापासून कोंब येतात आणि त्याच्यापासून ह्या बिया येतात. हे घरी सुद्धा करू शकता, दिसायलाही छान दिसतं, पण अवेलेबल बाजारात सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. तर ह्या गाजराच्या बिया अर्धा चमचा, पाव चमचा तीळ घ्यायचे आहेत. हे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि उकळवून ह्याचा अर्धा ग्लास उरेल एवढा काढा करायचा आहे. आणि हा काढा गाळून सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे. असं नियमित तुम्ही 1 महिना केलं तरी सुद्धा तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल. आणि अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही बॅक टू बॅक सलग 2 महिने हा काढा घेऊ शकता. त्यानंतर मध्ये थोडासा गॅप द्यावा लागेल, कारण उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढू शकते शरीरामध्ये. सो हा एक उपाय आहे जो करून बघितल्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना रेग्युलरली पिरियड्स यायला लागले. त्याचबरोबर PCODचे जे अदर साईड इफेक्ट्स आहेत, जे मी सांगितले की फेशियल हेअर येणं, वेट गेन होणं, त्याचबरोबर इन्सुलिन स्पाइक होणं, ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा त्यांना फरक जाणवलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली ट्राय करा आणि फरक मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्यायाम म्हणजे जरी आपण ह्या उपायाने फरक पडत असेल पण आपल्याला रिकरन्स होऊ नये असं वाटत असेल तर डेफिनेटली योगासनांचा किंवा तुम्ही फक्त चालण्याचा व्यायाम तरी तुमच्या डेली रुटीनमध्ये डेफिनेटली ॲड केला पाहिजे. धन्यवाद.